त्यांचं नाव आहे श्रीकांत देवेंद्र जोशी. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. श्रीकांत देवेंद्र जोशी हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहेत MPSC UPSC त्याचे लेक्चरर आहेत आणि टीचर आहेत DE स्कूल पुणेमध्ये. त्यांचं शिक्षण जे आहे ते MPhil BEd झालेलं आहे पुणे युनिव्हर्सिटी मधून आणि ते संघदृष्ट्या तृतीय वर्ष शिक्षित आहेत आणि RSS महात्मा फुले नगर मध्ये ते कार्यकर्ता म्हणून काम करतात. तसेच ते ABVP चे कार्यकर्ता म्हणून काम करत होते 2011 ते 2014. असं त्यांनी ABVP मध्ये सुद्धा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. तर आपल्या सर्वांच्या वतीने मी आपले जे वक्ते आहेत श्रीकांत जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं बौद्धिक चालू करा. श्रीकांत सर. रवीजी मायक्रोफोन तुम्ही म्यूट करा, आवाज येतोय. हो सगळ्यांचे. विषय आहे भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा किंवा विज्ञान परंपरा जी आहे तिचा त्या दृष्टिकोनाचा विकास कसा झाला या संदर्भात आपण बघणार आहे. असं म्हणतात की ज्यामध्ये जिज्ञासा असते त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन असतो आणि हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन असतो तो विकसित होण्यासाठी प्राचीन भारताचं जगाला खूप मोठं योगदान आहे आणि त्या संदर्भात आपण सुरुवातीला काही विचार करूया. असं एक लहान बाळ असतं आपल्याला माहिती आहे आणि त्या लहान बाळ जे असतं जसं मोठं होतं तस तसं आपल्याला ते प्रश्न विचारतं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात आणि आपण ते प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जसं आकलन होत जातं तसे त्याचे ते प्रश्न सुटत जातात. पण एक प्रश्न सुटल्यानंतर त्याला नवीन प्रश्न जो आहे तो नवीन प्रश्न निर्माण होतो. तर भारताची जी उज्ज्वल विज्ञान परंपरा आहे त्यामध्ये पण अशाच प्रकारची एक रचना होती. त्यासाठी मी काही उदाहरणं देऊ इच्छितो की आपण पाश्चात्य आपल्याला कुठलाही संदर्भ घ्यायचा झाला तर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाश्चात्य देशांकडे बघतो, पण तसं बघण्याची काही गरज नाहीये. त्यासाठी मी काही पाश्चात्य आधी उदाहरणं देणार आहे, नंतर मग भारतीय उदाहरणं पण देणार आहे. की पाश्चात्य देशांमध्ये बघा की पाश्चात्य देश जे आहेत त्या पाश्चात्य देशांमध्ये जेव्हा रेनिसान्स चालू झालं 14व्या शतकामध्ये, 14व्या शतकामध्ये तिथं प्रबोधनाची चळवळ सुरू झाली आणि प्रबोधनाच्या चळवळीच्या वेळी काही शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला. त्या शास्त्रज्ञांपैकी गॅलिलिओ एक महत्वाचा असा शास्त्रज्ञ होता आणि या गॅलिलिओनी काय केलं तर त्या काळच्या अनेक ज्या गोष्टी होत्या वैज्ञानिक दृष्टिकोन जो डेव्हलप करण्यासाठी तर त्यांना विरोध केला. चर्च मांडायचं त्याला विरोध केला. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मध्ययुगामध्ये जर एखादी गोष्ट जर सांगायची, एक लायब्ररी असते आणि या लायब्ररीमध्ये एक विद्यार्थी आणि काही अभ्यासक बसलेले असतात आणि हे अभ्यासक बसलेले असतात आणि त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण होतो. काय प्रश्न निर्माण होतो तर ते पृथ्वी सपाट आहे की गोल आहे असा प्रश्न निर्माण होतो. तर तो प्रश्न जो आहे त्याचं उत्तर शोधायला सगळेच्या सगळे जण जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतात आणि ते अरिस्टॉटलचा जो चर्चनी मान्य केलेला प्रमाण ग्रंथ आहे त्यामध्ये ते शोधायला लागतात. तर ते काही त्यांना शक्य होत नाही. पुढे आणखीन असा ते विचार करायला लागतात तर गाढवाला दात किती असतात असा एक प्रश्न त्यांच्या समोर येतो. गाढवाला दात किती असतात असा प्रश्न आल्यानंतर सगळेजण चर्चा करायला लागतात. अरिस्टॉटलचं पुस्तक जे आहे ते शोधायला लागतात, गाढवाचे दात किती. तर कुणाला काहीही समजत नाही, ते शोधतात अरिस्टॉटलच्या प्रमाण ग्रंथामध्ये शोधतात, बायबलमध्ये शोधतात, त्यांना काही मिळत नाही. शेवटी तिथं लायब्ररीत एक मुलगा बसलेला असतो. तो मुलगा गाढव धरून आणतो आणि तो म्हणतो की या गाढवाला किती दात आहे तुम्ही स्वतः मोजून बघा ना, त्यासाठी अरिस्टॉटल किंवा बायबल हा ग्रंथ कशाला हवा आहे. तर अशा पद्धतीचं पाश्चात्यांचं प्रयोगशीलता नव्हती पाश्चात्यांमध्ये आणि त्याचे परिणाम त्यांना भोगायला लागले. गॅलिलिओ जो आहे तो गॅलिलिओ काय म्हणतो, आपण गॅलिलिओकडे परत येऊया. तो गॅलिलिओ काय म्हणतो तर गॅलिलिओ जो आहे
तो त्या काळी सगळ्यांना सांगत होता की 10 ग्रॅम वजनाचा दगड आणि 100 ग्रॅम वजनाचा दगड एका टॉवर वरून खाली फेकला तर ते एका वेळी जमिनीवर कोसळतील, असं त्याचं म्हणणं होतं. पण याच्या आधी पूर्वी 1000 वर्ष आधी अरिस्टॉटलने एक सिद्धांत मांडला होता किंवा त्यांनी ते प्रयोग न करता वजनावरून असं म्हटलं होतं की ज्या वस्तूचं वजन जास्त आहे ती वस्तू लवकर खाली जमिनीवर पोहोचेल. तर सगळी लोक जी आहे ते गॅलिलिओला विरोध करायला लागली. मग गॅलिलिओने काय केलं की एक दिवस एक टॉवर होता आणि त्या टॉवरवर गेला, सगळ्या लोकांना बोलवलं आणि 2 दगड जे आहे 10 ग्रॅम वजनाचा दगड आणि दुसरा आहे 100 ग्रॅम वजनाचा दगड तो वरून खाली फेकला आणि आश्चर्यकारकरित्या असं झालं की दोन्ही हवा नसल्यामुळे एका वेळी खाली जमिनीवर पडले आणि परिणामी लोकांच्या तोंडात बोटं गेली, अरे हे कसं काय शक्य आहे, अरिस्टॉटलनी मांडलेले सिद्धांत खोटेच कसे असू शकतात. तर आपल्याकडे जी वैज्ञानिक परंपरा आहे ती अशी आहे की एखादे ऋषी आहेत त्यांनी एखादा सिद्धांत जर मांडला तर तो सिद्धांत जो आहे तो सिद्धांत नवीन पद्धतीने मांडण्याचा ते प्रयत्न करायचा. एखादा सिद्धांत जो आहे तो सिद्धांताला दुसरे ऋषी जे आहेत ते चॅलेंज देऊ शकत होते आणि त्या चॅलेंज मधून नवीन काहीतरी निष्पन्न होऊ शकत होतं. जे गॅलिलिओने सिद्धांत मांडला आणि त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं, त्यानंतरही त्याच्यावर 14व्या शतकामध्ये 15व्या शतकामध्ये जे युरोपमध्ये अत्याचार झाले, अन्याय झाले ते प्रचंड भयानक होते असं आपण म्हणू शकतो. यापुढे जाऊन आपण बघितलं गॅलिलिओ नंतर त्या ठिकाणी एक कोपर्निकस आला आणि हा जो कोपर्निकस आहे या कोपर्निकसनी काय केलं तर चर्चचा जो सिद्धांत होता जो अरिस्टॉटलने मानलेला होता, बनवलेला होता किंवा त्यांनी निष्कर्ष काढलेला होता की पृथ्वी ही केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या भोवती संपूर्ण जे विश्व आहे ते पृथ्वीच्या भोवती फिरतं, असं अरिस्टॉटलचा सिद्धांत होता. आणि अरिस्टॉटलचा सिद्धांत जो आहे तो कोपर्निकस जो आहे त्या कोपर्निकसने काय सांगितलं तर पृथ्वी जो आहे तो पृथ्वी केंद्रबिंदू आहे, केंद्रबिंदू नसून सूर्य केंद्रबिंदू आहे आणि सूर्याभोवती सगळी जी पृथ्वीचे ग्रह गोल आहेत ते फिरत असतात असा सिद्धांत कोपर्निकसने मांडला. आता इथे पुन्हा चर्चचा प्रश्न निर्माण झाला की चर्चने त्यांचा जो सिद्धांत होता त्या सिद्धांताला विरोध करणं सुरू केलं, कारण की हा हिंदू आहे काही भयानक सांगायला लागलेला आहे, त्या पद्धतीचा विरोध त्या ठिकाणी सुरू झाला आणि याचा परिणाम असा झाला की त्याला पाखंडी ठरवण्यात आलं, त्याला खोटं ठरवण्यात आलं आणि त्या पद्धतीने त्याचा प्रचंड छळ करण्यात आला. पण नवीन जे आहे की एक जुना माणूस आहे, जुना जो सिद्धांत आहे जुन्या माणसाने मांडलेला त्याच्या सिद्धांताला प्रश्न विचारणं हा जो प्रकार आहे तो पाश्चात्य संस्कृतीमध्ये नव्हता हे मला सांगायचं आहे. प्राचीन काळी नव्हता, मध्ययुगात नाही, एकदा काळ्या दगडावरची रेख निर्माण झाली की निर्माण झाली. पण भारतीयांचा दृष्टिकोन तसा नव्हता. उदाहरणार्थ आपण देऊ शकतो जो वैदिक परंपरा आहे त्या वैदिक परंपरेमध्ये मटेरियलिझम जास्त झालं. मटेरियलिझम म्हणजे जास्त असं काही यज्ञ सामुग्री जास्त वाढल्यामुळे यूज करणं वाढल्यामुळे गरीब लोकांना ते यज्ञ करणं शक्य झालं नाही आणि त्याचा परिणाम काय झाला तर भगवान गौतम बुद्धांनी किंवा भगवान महावीरांनी स्वतःचं असं वेगळं तत्वज्ञान स्वतःची फिलॉसॉफी मांडली जेणेकरून खर्च न करता मटेरियलिझम कमी केलं आणि स्पिरिच्युअलिझम वाढवलं आणि जुना जो ऋग्वेदिक सिद्धांत होता त्याला चॅलेंज केलं. आणि अशा चॅलेंजमुळे भगवान गौतम बुद्धांना कोणी जिवंत जाळलं नाही. युरोपमध्ये असे शास्त्रज्ञ होते की ज्यांनी चर्चच्या प्रमाण ग्रंथांना, चर्चची जी प्रमाण ग्रंथ होती त्यांना चॅलेंज केलं आणि त्यामुळे त्यांना जिवंत जाळण्यात आला. पद्धतीचा कुठलाही प्रकार प्राचीन भारतामध्ये झालेला दिसून येत नाही. मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचा घटना आपल्याला दिसून येत नाही. तर भारतीयांचा दृष्टिकोन, मी जसं लहान बाळाचं उदाहरण दिलं की तो नवीन नवीन प्रश्न निर्माण करतो. एक प्रश्न तसं एक सिद्धांत एखाद्या ऋषींनी मांडला तर नवीन सिद्धांत जो आहे तो नवीन सिद्धांताला चॅलेंज करण्याची जी परंपरा होती ती भारतीय विचारसरणीतच आहे. आपल्याला माहिती आहे पूर्वी राजे महाराजे जे होते
त्यांच्या मोठ्या सभा भरायच्या आणि या सभांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे तज्ञ आहेत ते तज्ञ येऊन बसायचे आणि हे जे तज्ञ आहेत ते एकमेकांमध्ये चर्चा करायचे आणि त्यातून काहीतरी नवीन निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करायचे. तर अशा पद्धतीची जी भारतीय परंपरा आहे ती भारतीय परंपरा विज्ञाननिष्ठ होती. भारतीय परंपरांवर एक आरोप केला जातो. काय आरोप केला जातो तर भारतीय परंपरा ज्या आहेत त्या कधीही विज्ञाननिष्ठ नव्हत्या. त्या फक्त अध्यात्मावर वैयक्तिक जो मुक्ती मिळावी, वैयक्तिक जे आहे त्या अध्यात्मातून वैयक्तिक जो काही शांतता आहे, मानसिक शांतता आहे, त्यातून आत्म्याची मुक्ती वैयक्तिकरित्या कशी होईल याकडे जास्त लक्ष दिलं गेलं असं अनेक जण आरोप करत असतात. तो आरोप हा जो आहे तो सरासर खोटा आहे. कारण की भारतीय वैज्ञानिक जे आहे ते प्रचंड विज्ञान भारतीय ऋषीमुनी किंवा भारतीय माणसं जी होती, प्राचीन भारतीय माणसं जी होती ती प्रचंड विज्ञाननिष्ठ होती. कुठलीही गोष्ट जी आहे ती प्रयोगशील, ग्रंथ प्रामाण्यापेक्षा प्रयोगशीलतेला ते महत्व देणारे होते. यासाठी मी काही उदाहरणं तुम्हाला देऊ शकतो की आपल्याला भरत मुनी माहिती आहे. तर हे जे भरत मुनी आहे त्या भरत मुनींनी असं म्हणतात की जे नाट्यशास्त्र आहे भरत मुनींचं त्याला 5वा वेद सुद्धा म्हणू शकतो. तर या नाट्यशास्त्रामध्ये लिहिताना त्यांनी उल्लेखलेली घटना आहे. एक स्वाती नावाचे ऋषी होते आणि हे स्वाती नावाचे ऋषी जे आहे ते त्यांना भेटण्यासाठी भरत मुनी जे आहेत त्यांना भेटायला जातात. भरत मुनी जेव्हा त्यांना भेटायला जातात तेव्हा त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची वाद्य त्यांना दिसतात. तर त्या स्वाती ऋषींना ते विचारतात की ही वाद्य जी आहे तुम्ही शोधली कशी. तर तेव्हा ते त्यांना उत्तर देतात की एकदा मी असं चाललो होतो आणि त्या तळ्याच्या किनाऱ्यावरून चाललो होतो आणि पाऊस जोरामध्ये आला आणि पाऊस जे आहे तो त्या पावसाचे थेंब जे आहेत ते झाडांच्या पानांवर पडायला लागले. मी नीट निरीक्षण केलं तेव्हा झाडाची जी पानं आहेत ती काही मोठी पानं होती, काही छोटी पानं होती, काही एकदम छोटी पानं होती आणि जसा झाडांच्या पानाचा आकार होता तसे ते जे थेंब ज्या पानावर पडायचे त्यातून जो नादाची निर्मिती होत होती ती नादाची निर्मिती वेगवेगळ्या प्रकारची होत होती. मोठ्या पानातून वेगळा आवाज, छोट्या पानातून वेगळा आवाज. अशा पद्धतीनं ही पानं आहेत ती नादांची निर्मिती करत होते. तर अशा पद्धतीचं जे काही वर्णन जे आहे भरत मुनींना त्या स्वाती नावाचे ऋषी होते त्यांनी केलं आणि त्यातून माझ्या लक्षात आलं की असे प्रयोग आपण वेगवेगळ्या वस्तूंवर जर केले तर काय होईल. आणि मग त्यावर मी जेव्हा प्रयोग केले तर त्या प्रयोगामधून मला वेगवेगळ्या प्रकारची वाद्य करण्याची प्रेरणा मिळाली. आज जे मृदुंग वाजवतो आपण ते मृदुंग वाजवतो, त्यानंतर त्या गटातले तंबोरा वगैरे असे सगळे जे श्रेणीतल्या जे काही वाद्य आहेत ते स्वाती ऋषींनी शोधून काढले. आज आपण डफली वाजवतो ती डफली सुद्धा स्वाती ऋषींनी शोधून काढलेली आहे. त्यांनी नादांचा अभ्यास केला होता. तर ही जी प्रयोगशीलता आहे ही प्रयोगशीलता फार महत्वाची होती भारतीय तत्वज्ञानामध्ये. ती पाश्चात्य परंपरांमध्ये नव्हती हे आपल्याला विशेष लक्षात घेण्यासारखं आहे. जसं लहान मुलाला जिज्ञासा असते की याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, याच्या पुढे काय, तसं भारतीय परंपरेत आहे. अगदी चर्वाक ऋषी आपण म्हणतो किंवा लोकायत परंपरा म्हणतो. या लोकायत परंपरेतली लोक जी होती ती प्रचंड मटेरियलिझम जी आहे मटेरियलिझमवर प्रचंड विश्वास ठेवणारी होती किंवा भौतिकवादावर विश्वास ठेवणारी होती. आणि त्यांनी काय केलं तर चॅलेंज केला, वैदिकिझमला चॅलेंज केला, बुद्धिझमला चॅलेंज केला, जैनिझमला चॅलेंज केला. ते काशीच्या पायऱ्यांवर उभे राहायचे, भगवी वस्त्र घालून उभे राहायचे आणि म्हणायचे की हे जे सगळं आहे ना ते खोटं आहे. विश्वामध्ये माणूस आलाय आणि मृत्यूनंतर आणखीन काही होऊ शकत नाही असं ते सांगतात. त्यामुळे आत्ताचं जीवन आहे ते जीवन तुम्ही जगून घ्या. हे मी प्रयोगाने सिद्ध करून दाखवतोय, मी स्वतः जगतोय. याच्यानंतर आत्मा आहे हे शक्य नाहीये असं ते म्हणतात. एवढं वेदांना चॅलेंज केला त्यांनी. त्यानंतर बुद्धिझमला चॅलेंज केला. असं असून पण हे जे मक्खली गोशाल असतील, चर्वाक असतील, जे असं म्हणतात की ते देवांवर विश्वास ठेवणारे नाहीयेत, तर त्यांना सुद्धा लोकांनी जाळून मारलं नाही. तर त्यांच्या विचारांना पण मान्यता दिली आणि पुढे त्यांना महर्षी चर्वाक म्हणतात.
महर्षी मख्खली गोशाल म्हणतात. तर ही भारताची वैज्ञानिक परंपरा आहे आणि या वैज्ञानिक परंपरेतूनच भारतीय जे विज्ञान आहे त्या विज्ञानाचा विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतं. असं 7व्या-8व्या शतकामध्ये आपल्याला महर्षी कणाद माहिती आहे. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भारतीयांनी प्राचीन भारतामध्ये एवढंच नव्हे तर मध्ययुगीन भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन केलं आणि त्याचा वापर स्वतःच्या आचरणात आणला होता असं आपल्याला दिसून येतं. असं मध्यंतरी मी एक व्हॉट्सअपवर एक पोस्ट फिरत होती, फेसबुकला पण फिरत होती आणि त्यामध्ये पाश्चात्य शास्त्रज्ञ जे आहेत ते पाश्चात्य शास्त्रज्ञ असं बघता पाश्चात्य शास्त्रज्ञ शोध लावतात ते आणि मागून आपले जे ऋषी आहेत, मुनी आहेत किंवा एखादा ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण जे पंचांग वगैरे घेऊन तो त्या शास्त्रज्ञांकडे बघतोय आणि म्हणतोय की हे आमच्या प्राचीन ग्रंथामध्ये श्रीकांतजी तुमची स्क्रीन स्टक झाली, आवाज येत नाहीये. हा स्क्रीन स्टक झाली. मोस्टली त्यांचा हे नेट गेला सा नेट. शतकाचा जे मध्य होता त्या 19व्या शतकाच्या मध्यावर मुंबईच्या जुहू चौपाटीजवळ बघा आता एक त्यावर चित्रपट पण आला होता हवाई जादे म्हणून. तर या जुहू चौपाटीवर तळपदे बंधू नावाचे भाऊ होते आणि हे जे भाऊ आहेत ते विमान उडवण्याचा प्रयोग करत होते आणि त्यांनी विमान आकाशामध्ये उडवलं पण होतं आणि अशा पद्धतीने या विमान उडवण्याचा जो प्रयोग आहे त्यांचा यशस्वी झाला होता. त्यांनी ते विमान उडवलं होतं. ते पाऱ्याच्या आधारावर पाऱ्याचा इंधन म्हणून वापर करून ते विमान जे आहे आकाशामध्ये उडवलेलं होतं आणि त्यांनी हे जे आहे ते राईट बंधू जे आहेत त्यांनी 1903 साली विमानाचा शोध लावला आणि त्यानंतर त्याच्या आधी जवळजवळ 60 वर्ष आधी यांनी जुहू चौपाटी जवळ जे आहे ते विमान जे आहे ते उडवलेलं होतं आणि त्यांनी हे विमान जे आहे ते संशोधन करण्यासाठी ऋग्वेद आणि तत्सम त्या काळी जे काही अगस्त्य संहिता असेल त्या अगस्त्य संहितेचा वापर वेगवेगळ्या ऋषी मुनींनी विमानासंदर्भात केलेली वैज्ञानिक समीकरणं जी होती संस्कृत मधली त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी ते जे विमान आहे ते बनवलेलं होतं आणि त्या आपण गुलामगिरीत होतो त्या काळी आणि गुलामगिरीत त्या काळी असल्यामुळे काय झालं की आपल्याला गुलामगिरीत असल्यामुळे त्या काळी आपल्याला त्याची पेटंट मिळाली नाही आणि गरिबी होती आणि शेवटी गुलाम ते गुलाम असतात. गुलामांना ज्यापासून पैसे मिळतील असे पेटंट घेण्याचा हक्क नसतो. त्यामुळे ते पेटंट त्यांना मिळालं नाही. पुढे तळपदे जे होते तळपदे बंधूंचे जे पुढचे वारस होते त्यांनी हा जो शोध आहे तो शोध आपल्याकडे पुरावा आहे राईट बंधूंना विकून टाकला आणि राईट बंधूंनी त्यांचा शोध हा जो आहे तो त्याचं पेटंट घेतलं. तर अशा प्रकारे प्रयोगशीलता नव्हती भारतीयांमध्ये. हे एक जे खोटं जे आपल्याला नेहमी सांगितलं जातं की आपण काहीतरी पाश्चात्यांकडून आणायचं आणि मग त्याचा उपयोग आपण स्वतःहून करायचा, हे खूप चुकीचं आहे की पाश्चात्यांकडून मान्यता मिळाल्याशिवाय आपल्याला आपले प्रयोग जे आहेत ते वापरायचे नाही. अशा प्रकारची जी विचारसरणी आहे ती सरासर चुकीची आहे हे मला सांगायचं होतं. कारण की आपली जी वैज्ञानिक परंपरा आहे ती फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. आता आपण अणुविज्ञान जे आहे त्या अणुविज्ञान आहे कायनेटिक एनर्जी ज्याला आपण म्हणतो त्या कायनेटिक एनर्जीचा विचार जो आहे त्यानंतर अणुसिद्धांत जो आहे तो अणुसिद्धांत जो आहे तो महर्षी कर्णादांनी मांडलेला आपल्याला दिसून येतो. तर हा 7व्या-8व्या शतकात इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकामध्ये ज्या काळी आपल्या इथं गुप्तांचं राज्य होतं त्या काळामध्ये महर्षी कर्णादांनी हे मांडलेलं आहे आणि किंबहुना त्यांनी मांडलेलं जे होतं की परमाणू म्हणजे अणुपेक्षा छोटे असे कण आहेत ते एकत्र येऊन वस्तू बनते आणि त्याची अणुसंरचना जी आहे ती अणुसंरचना सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेली होती. तर अशा प्रकारची वैज्ञानिक परंपरा आपल्याकडे होती. त्यांनी आपल्याला कायनेटिक एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जी सुद्धा
त्याचा त्यांनी शोध लावलेला होता कायनेटिक एनर्जीचा. त्यांनी 5 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा असतात, गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा, हे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये वैशेषिक दर्शन जे आहे त्या वैशेषिक दर्शनामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. तर हे सगळे जे आहे ती महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर अगस्त्य संहिता आहे, ते आपल्या दृष्टीने अगस्त्य संहिता फार महत्वाची आहे. एकदा वझे नावाचे एक विद्यार्थी होते आणि हे वझे नावाचे जे विद्यार्थी होते त्यांनी काय केलं तर त्यांचं जे इंजिनिअरिंग जे आहे ते 1853 साली कंप्लीट झाल्यानंतर त्यांना एक असा कागद मिळाला, जो बनारसमध्ये त्यांना एक अशा प्रकारचा संस्कृत कागद मिळाला एका गुरुजींच्या घरी, की त्या कागदावर असं लिहिलेलं होतं की विद्युत घट जो आहे तो विद्युत घट कसा बनवायचा, विद्युत बॅटरी जी आहे ती बनवायची कशी, अशा पद्धतीचं त्यावर लिहिलेलं होतं. आणि मग त्यांनी तो कागद घेतला आणि त्यावर अभ्यास करणं सुरू केलं. त्यावर अभ्यास करणं सुरू केलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेख जे संस्कृत मध्ये होते त्या संस्कृत मधले उल्लेख त्यांनी काढले आणि त्या वस्तू शोधून काढल्या. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं कुंभक घ्या, मातीचा कुंभक घ्या, मातीचा कुंभक घ्या. त्यानंतर त्यामध्ये द्रावण घ्या, ते द्रावणाचं त्यांनी ते वर्णन केलंय. त्या द्रावणामध्ये त्यांनी मोरचूद टाका, तर मोरचूदला त्यांनी मोराच्या मानेचा रंग असा त्याचा उल्लेख केलेला होता. आणि हे मोरचूद म्हणजे काय, त्या काळी त्याचा शब्द माहित नव्हता. त्यांनी खूप शोधलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की मोरचूद म्हणजे मोराची, मेलेल्या मोराची मान नसून तर त्या ठिकाणी मोरचूद आहे आणि ते मोरचूद वापरलं. त्यानंतर त्या 2 तांब्याच्या तारा त्यामध्ये घातल्या, तांब्याच्या तारा घातल्या आणि लाकडाचा भुस्सा असं त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. ते सगळं एकत्र द्रावण केल्यानंतर त्या तांब्याच्या तारांमध्ये एक प्रकारचा करंट येतो, एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते, असं त्यांनी त्या संस्कृत श्लोकामध्ये अगस्त्य संहितेतल्या त्या संस्कृत श्लोकामध्ये वर्णन आहे. पुढे त्यांनी हा प्रयोग वझे जे सर होते यांनी तो करून बघितला आणि त्यांना खरंच त्यामध्ये त्यांनी अख्खं आयुष्य त्यानंतर फक्त या कामासाठीच वेचलं. त्यांचं पूर्ण नाव मला आता लक्षात नाहीये, पण त्यांनी अख्खं आयुष्य जे आहे ते फक्त यासाठी वेचलं. आणि त्यानंतर त्या पुढे जाऊन त्यांनी असा अभ्यास केला, त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन असा विचार केला की यापुढे काय, तर अगस्त्य संहितेचा ते शोध घेत असताना असं लक्षात आलं, त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचे 10 घट एकत्र केल्यानंतर एक मोठी ऊर्जा मिळते, जी आकाशातल्या ढगामध्ये जी वीज उत्पन्न होते त्या विजे एवढी शक्तिशाली असते. असं कोण सांगतंय, अगस्त्य ऋषी सांगतात. ते अगस्त्य ऋषी जे आहे ते इसवी सनाच्या 2ऱ्या शतकाच्या आसपास होऊन गेले, 2ऱ्या शतकामध्येच होऊन गेले. अगस्त्य संहितेमध्ये ते असं लिहितात. याच्या पुढे जाऊन बघा अगस्त्य ऋषी जे आहेत ते अगस्त्य ऋषी म्हणतात की या घटाचा वापर केल्यानंतर आपण पाण्यापासून 2 प्रकारचे वायू निर्माण करू शकतो. एक जो आहे तो प्राणवायू, दुसरा आहे तो उदान वायू. प्राणवायू आणि उदान वायू असे 2 शब्द त्यांनी त्या संस्कृत मध्ये वापरलेले आहेत. आणि हा जो उदान वायू आहे, हा उदान वायू विमानाचं इंधन म्हणून आपल्याला वापरता येऊ शकतो, अशा प्रकारचा उल्लेख अगस्त्य संहितेमध्ये त्यांनी केलेला आहे. आजही तुम्ही अगस्त्य संहिता काढून बघितली तर त्यामध्ये अगस्त्य संहिता ही कुठला धार्मिक ग्रंथ नसून तो एक वैज्ञानिक ग्रंथ आहे. तर त्या हायड्रोजनचा वापर म्हणजे उदान वायूचा वापर हा विमान चालवण्यासाठी करता येऊ शकतो, असं अगस्त्य संहितेमध्ये अगस्त्य ऋषींनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे. यापुढे जाऊन ते म्हणतात की ह्या घटांचा वापर जो आहे ते तांब्यावर सोन्याचा थर चढवण्यासाठी पण करू शकतो. अशा प्रकारे त्यांनी त्या अगस्त्य संहितेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग. आणि त्यापुढे जाऊन अगस्त्य ऋषी म्हणतात की जे गोष्टी पूर्वजांकडून आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्या प्रयोगाच्या आधारावर सिद्ध होत नाही, अशा गोष्टींवर विश्वास ठेवता कामा नये असं अगस्त्य ऋषी जे आहे ते स्वतः सांगतात ते त्यांच्या अगस्त्य संहितेमध्ये. तर
अशी आपली प्राचीन ऋषींची आपल्या विज्ञानाची अशी आपली प्राचीन परंपरा होती जी प्रयोगावर आधारित होती. पाश्चात्यांनी शोध लावला आणि त्यानंतर आपण ते आपल्या पुराणांमध्ये शोधत बसलोय अशा प्रकारचं काही नाही. यापुढे जाऊन अगस्त्य ऋषी अगस्त्य संहितेमध्येच विमानात बसल्यानंतर जो काही आहार आहे तो काय घ्यायचा आहे ते अगस्त्य ऋषी आपल्या समोर मांडतात. आणि अगस्त्य ऋषींनी अगस्त्य संहितेमध्ये विमानात बसल्यानंतर हे काही स्वप्नाळू गोष्ट नाहीये, तर ही वस्तुस्थिती आहे. अगदी नासाच्या शास्त्रज्ञांनी पण अगस्त्य संहितेवर जे आहे ते संशोधन केलं. आपल्याकडे एक घाणेरडी सवय लागलेली आहे की पाश्चात्यांनी आपलं जे आहे पाश्चात्यांनी गोंजारलं तरच तो प्रयोग करा, नाहीतर आपलं जे पुराणात कचऱ्यात टाकायचं. अशा पद्धतीचे जे विचार आहेत ते प्रचंड भयानक अशा प्रकारचे विचार आहे बघा. आणि अगस्त्य संहितेमध्ये सांगितलेल्या ज्या विमानात बसल्यानंतरची जी आहार पद्धती आहे ती आहार पद्धती आत्ताचे आधुनिक डॉक्टर, आत्ताचे जे वैमानिक असतात त्यांना पण सांगितलं त्याच पद्धतीचा आहार घेतला पाहिजे असं सांगतात. म्हणजे तुम्ही जेव्हा विमानात बसता तेव्हा कमी खाल्लं पाहिजे, थोडं खाल्लं पाहिजे थोड्या वेळानी, तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होऊ नये अशा प्रकारचे जे वैमानिकांना प्रिकॉशन्स घ्यायला सांगतात आत्ताचे डॉक्टर, तशा प्रकारचे प्रिकॉशन्स अगस्त्य संहितेमध्ये अगस्त्य ऋषींनी जे आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत किंवा त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. इलेक्ट्रोप्लेटिंग त्यांनी सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर घट आहे, त्यानंतर उडान वायू जो आहे तो त्या काळी त्यांना डायरेक्ट कसा मिळवायचा माहित नसावा म्हणून त्यांनी पाण्यात तुम्ही सगळ्या गोष्टींवर संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे त्यांनी, माझ्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. याच रामचंद्र जे ऋषी आहेत त्या रामचंद्रांनी त्यांनी एक प्रयोग असं म्हणतात की आपल्या भारतामध्ये एक म्हण आहे, पाऱ्यापासून सोनं निर्माण करायची परंपरा भारतामध्ये होती. तर पाऱ्याचा अणुअंक आणि सोन्याचा अणुअंक हा जवळपास फक्त एका इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉननी वेगळा आहे. तर हे फार महत्वाचं आहे की सगळ्यात महत्वाचं की पारा जो आहे, पाऱ्याचा जो आहे अणुअंक 89 आहे आणि सोन्याचा आहे तो 90 आहे. तर त्यात एक इलेक्ट्रॉन आपण ऍड करू शकलो तर पाऱ्याचा सुद्धा सोनं होऊ शकतं. असं म्हणजे सैद्धांतिक आजच्या घडीला तरी सैद्धांतिक दृष्टीने खरं आहे. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन जो आहे तो सोन्यातून एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन काढून टाकला तर त्या सोनं जे आहे ते पाऱ्यामध्ये रूपांतरित होऊ शकतो. तर तसाच पाऱ्यामध्ये जर आपण एक इलेक्ट्रॉन, एक न्यूट्रॉन आणि एक प्रोटॉन घालू शकलो तर त्या पाऱ्याचं रूपांतर सोन्यामध्ये पण होऊ शकतं. अशा पद्धतीचा जे विचार आहे, अशा पद्धतीचे प्रयोग आहे प्राचीन भारतामध्ये लोकांनी केले. म्हणून आपल्याकडे जी म्हण आहे पाऱ्याची सोनं पाऱ्याचं सोनं बनवण्याची जी प्रक्रिया, यावर खरं तर संशोधन करण्याची गोष्ट आहे. पाश्चात्यांनी त्याचा शोध घेतला आणि मग ते केलं आणि मग आपल्याकडे आले, मग आपण त्याप्रमाणे आपले पुराण काढून बघणार. तर हे होऊ नये. तर आपले जे भौतिक शास्त्रज्ञ आहेत त्यांनी यावर खरं तर प्रयोग केले पाहिजे आणि या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांच्या आधी सिद्ध करून त्याचं पेटंट घेतलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे आर्यभट्ट, त्यानंतर आर्यभट्ट आपल्याला माहिती आहे की आर्यभट्टांनी पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी गोल आहे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी सिद्धांत मांडले, गणितीय सिद्धांत मांडले. त्यानंतर असंही म्हणतात त्यांनी शून्याचा शोध लावला. त्यामध्ये वाद आहे. आपले जे ब्रह्मगुप्त आहे आणि ब्रह्मगुप्त आणि आर्यभट्ट आहे यांनी पहिल्यांदा शोध लावला. या दोघांमध्ये जवळजवळ 100 वर्षाचा अंतर आहे. ब्रह्मगुप्त नंतर झालेत, आर्यभट्ट आधी झालेले आहेत. आर्यभट्टांनी शोध लावला शून्याचा, ब्रह्मगुप्तांनी, यावर खूप मोठी चर्चा होऊ शकते. पण असं सरासरी मानलं जातं आर्यभट्टांनी तो शोध लावला आणि त्याचा चांगला वापर जो आहे ब्रह्मगुप्तांनी केला. ब्रह्मगुप्तांची जी गणित जी आहे त्यांनी सोडवलेली, ट्रिग्नोमेट्री आहे त्यांनी सोडवलेली, जी काही वैदिक गणित आहे त्यांनी सोडवलेलं अंकगणित आहे ते सुद्धा आजच्या
वैज्ञानिकांना अवाक करतं की हे जे त्यांनी जी सूत्र मांडली आहेत ती कॅल्क्युलेटरच्या आधी आपल्याला उत्तर शोधून देतात. तर असे आपले ब्रह्मगुप्त आहे, असे आर्यभट्ट आहे. आर्यभट्टांनी सांगितलं की सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते आणि त्यांनी असं सांगितलं म्हणून त्यांना कधी कुणी जिवंत जाळलं नाही. पण पाश्चात्य देशांमध्ये त्यांनी असं सांगितलं तर त्यांना ते जिवंत जाळलेलं. त्यांना त्या लोकांना जसं तो ब्रुके आहे त्या ब्रुकेनी कोपर्निकसच्या सिद्धांताचं समर्थन केलं तर पाश्चात्य जगामध्ये त्याला जिवंत जाळणं अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यावर चर्चनी विश्वास ठेवला नाही. त्यामुळे या शास्त्रज्ञांनी धर्मापासून फारकत घेतली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचा धर्म मान्य नाही आहे. तर अशा पद्धतीचे आपल्याकडं वैज्ञानिक परंपरा होती. त्या पुढे जाऊन आपण बघतो की आपल्याला भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम माहिती आहे. तर भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम ब्रिटिश लायब्ररीमध्ये ब्रिटनमध्ये एका संग्रहालयात गेले होते, तिथल्या नॅशनल म्युझियम मध्ये. त्या ठिकाणी एक अग्निबाण सोडतानाची चित्र त्यांना दिसली. त्यांनी सहज विचारलं की हे कोण आहे. तर त्यांनी सांगितलं की हे भारतामध्ये टिपू सुलतान मध्ये एक हिंदू सैनिक असा होता की त्याने रॉकेट बनवण्याची कला हस्तगत केली होती किंवा त्यांनी अवगत केली होती. आणि हे अग्निबाण तो जो आहे तो ब्रिटिशांविरुद्ध वापरायचा, फ्रेंचांविरुद्ध वापरायचा. फ्रेंच तर मित्र होते टिपू सुलतानचे. पण हे जे आहे त्यांच्या सैन्यामध्ये जो माणूस होता तो माणूस कोण होता हे आपण शोध घेतला नाही. पण त्यामध्ये त्यांनी जे अग्निबाण जे आहे ते वापरले होते ते कशा प्रकारे बनवले त्या काळी इंग्रजांनी त्याच्याकडून माहिती करून घेऊन त्याचा ग्रंथ बनवून त्यांनी ते त्यांच्या देशात नेले. त्यावर मोठ्या पद्धतीचे अग्निबाण जे आहे ते बनवण्याचा प्रयत्न केला. पण हा माणूस जो कोण होता तो आज तागायत आपण शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्याला पाणिनी माहिती आहे, संस्कृतचे पंडित होते असं म्हटलं जातं. पण पाणिनींनी अनेक अशी समीकरणं मांडलेली आहे ज्याला आपण बायनरी कोड म्हणतो. तर पाणिनी जे आहेत त्यांनी अशा प्रकारचा सिद्धांत मांडलेले होते की वेगवेगळ्या प्रकारचे जे बायनरी कोड आहेत ते त्यांनी मांडले. आणि आश्चर्य असं आहे की आधुनिक जे बायनरी कोड आहे पाश्चात्य जगामध्ये शोधले गेलेले आणि त्यांनी शोधलेले जे आहे ते डायरेक्ट सॉफ्टवेअर मध्ये घातले तर ते सॉफ्टवेअरला डायरेक्ट कळतं की यांनी बनवलेली ही सूत्र जे आहेत ते डायरेक्ट एक नवीन सॉफ्टवेअर म्हणून आपल्या समोर येतात. असे आपल्या प्रकारची आपल्याकडे वैज्ञानिक परंपरा आपल्याकडे होती आणि तिचा वापर आपण पुढे केला नाही हे आपलं भारतीयांचं दुर्दैव आहे. आपल्याला माहिती आहे की बायोडायव्हर्सिटी जी आहे ती बायोडायव्हर्सिटी पण जी आहे ती बायोडायव्हर्सिटी फार महत्वाची आहे. मोनोकल्चर जे आहे ते जगामध्ये फार घातक असतं आणि हे मोनोकल्चर जे आहे ते आपल्या देशामध्ये वाढू नये यासाठी भारतीय ऋषीमुनी जे आहेत किंवा भारतीय शास्त्रज्ञ आहेत प्राचीन काळचे त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्या पद्धतीचीच आहार पद्धती आपल्या देशामध्ये विकसित केली ज्याला आपण मोनोकल्चर म्हणतो. या मोनोकल्चरमुळे जगाचा घात होऊ शकतो. एक उदाहरण तुम्हाला देतो. जर समजा आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मावळामध्ये आंबे मोहराचे वेगवेगळे 15 प्रकार होते आणि हे 15 प्रकार जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी लावले गेले. पुन्हा आंबे मोहर कमी लावतात, इंद्रायणी लावतात. पण हे जो आंबे मोहर जो आहे तो वेगवेगळ्या 15 प्रकारचे वेगवेगळ्या ठिकाणी यायचे आणि समजा एखादा रोग आला जो तांदळावर येणारा रोग आहे आणि तो रोग ए प्रकारच्या आंबे मोहरला होतोय. एबीसीडी आपण अशी कॅटेगरी करू. तर ए प्रकारच्या त्या तांदळाला होतोय तर तोच रोग जो आहे तो रोग पुढच्या तांदळाला होऊ शकत नव्हता. त्याचं कारण होतं त्यांनी बी प्रकारचा आंबे मोहर लावलेला होता आणि त्यामुळे ही जी जैववैविध्यता आहे ते टिकून राहावी यासाठी भारतीय लोकांनी कसोशीनं प्रयत्न केले. मोनोकल्चर जे आहे ते ही भारताची वैज्ञानिक दृष्टीच आहे. हे जगामध्ये तुम्ही चीनमध्ये गेला तरी बघायला मिळत नाही आणि पाश्चात्य देशामध्ये गेला तरी बघायला मिळत नाही. अगदी मध्ये ब्रिटिश भारतात येईपर्यंत ही आपली डायव्हर्सिटी जी आहे कल्चरल मोनोकल्चर सिस्टीम जी आहे ती चालू होती. हा आपला वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. विचार करा एकसारखा आहार घेणारी लोक जगामध्ये आहे. उदाहरणार्थ समजा
दोन असे दोन अशी कल्चर आहेत, एक ख्रिस्ती कल्चर आहे आणि एक इस्लामिक कल्चर आहे, आणि यांची एक स्वतःची अशी आहार पद्धती आहे जी ग्रंथ ब्राह्मण्यावर आधारित आहे. ती जी लोक आहेत, पाव युरोपमध्ये पण खाल्ला जातो आणि पाव भारतात पण खाल्ला जातो. ते जे लोक आहेत किंवा ते जे कल्चर आहे, त्या कल्चरनी काय केलं, ते ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांची आहार पद्धती नेली आणि सगळ्या जगामध्ये एकाच प्रकारची आहार पद्धती नेली. समजा अशा प्रकारे कुठल्या असाच एखादा रोग आला आणि हा रोग आहे तो जगात सगळीकडे व्हायला लागला, आणि हा सगळीकडे व्हायला आला तर सगळ्यांची प्रतिकार शक्ती जी आहे ती एकाच पद्धतीचा आहार घेतल्यामुळे एका पद्धतीचीच असणार आहे. म्हणजे समजा युरोप मधली लोक पाव खातात आणि आपल्या भारतातले सगळं पूर्ण भारत ख्रिश्चन झाला असं समजू, ते पावच खातात आणि पाव खात असताना त्यांच्यामध्ये जी काही प्रतिकार शक्ती, जी युरोप मधल्या लोकांमध्ये जेवढी प्रतिकार शक्ती आहे तेवढीच आपल्या देशामधल्या लोकांमध्ये प्रतिकार शक्ती असणारे, जर भारत पूर्ण ख्रिश्चन झाला तर, पूर्ण इस्लाममय झाला तर मध्य आखाती देशांमधली लोक जे खातात तेच आता इथली लोक पण खातात किंवा ते त्या पंथाचं अनुसरण करणारे खातात. तर हे जे मोनोकल्चर सिस्टीम आहे ही फार घातक होती. भारतामध्ये तुम्ही गेला, महाराष्ट्रामध्ये बघा, मला हे मुद्दाम सांगायचं, हे भारतीयांची वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि ही भारतीयांची एक प्रकारची वैज्ञानिक परंपरा आहे आणि ही आपण जतन केली पाहिजे. आपण जे मोनोकल्चरच्या मागे पळतोय, हे मोनोकल्चर जे आहे त्याच्या मागे न पळणं आणि प्राचीन भारतीय वैज्ञानिक परंपरेला आपण जपणं हे आपल्यासाठी फार अत्यावश्यक आहे. जर आपण जपलं नाही तर याचे फार भयंकर परिणाम आपल्या सगळ्यांना भोगायला भविष्यात लागणार आहे. आज आपल्याला एक मोठी साथ आलेली आहे, आपल्याला माहिती आहे, आणि तो त्याच प्रकारची आणखीन एखादी महामारी आली आणि प्रतिकार शक्ती जर आपली जास्त नसेल, वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळ्या प्रकारची प्रतिकार शक्ती नसेल, तर त्यामुळे होणारा घात केवढा असू शकतो. महाराष्ट्रामध्ये आपण पुरणपोळी खातो, मी उदाहरण देतोय, पण आपण गुजरातमध्ये गेलो की फुलके येतात, साध्या पोळ्या महाराष्ट्रात बनतात, चपात्या बनतात, त्यात तिकडच्या फुलके वेगळे असतात. त्यानंतर हे जर आपण पुढे आणखी राजस्थानमध्ये गेलो, हरियाणात गेलो तर तिथे रोट्या बनवतात. त्यानंतर दक्षिणेत कोकणात गेलो तर कोकणामध्ये किंवा दक्षिणेत ज्या भाकऱ्या बनवतात त्या तांदळाच्या बनवतात. आहार पद्धतीतलं हे जे वैविध्य आहे ते वैविध्य भारतीयांमध्ये जे आहे ते आपोआप आलेलं नाहीये. तर यासाठी त्यांनी अभ्यास केला होता आणि त्यांनी प्रयोगाद्वारे हे सिद्ध केलं होतं की अशा पद्धतीचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचं उत्पन्न घेतलं पाहिजे. गहू एकाच पद्धतीचा सगळ्या भारतात घेतला तर भारतामधला सगळा गहू जो आहे तो नष्ट होईल एखादी रोग आल्यानंतर. इतका दूरदृष्टिकोन भारतीयांचा होता. पण आज आपण म्हणजे असा प्रयोग केले पाहिजे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा वेगवेगळ्या जातीचे वंशाचे जे गहू आहे, वेगवेगळ्या वंशाचं धान्य वेगवेगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी लावलं पाहिजे, जेणेकरून कीड जे आहे ती कीड वाढणार नाही. हे प्राचीन भारतीय जर विचार करू शकत असतील तर आपण का नाही करू शकत. आज आपण जे आपल्याला म्हणतो आपण धान्याची क्रांती झाली, त्याला ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणतो, ती होणं गरजेचं होतं, नाही तर भारताची भूक भागली नसती. परंतु ही करत असताना आता आपल्याकडे वेळ आहे, आपण विचार करू शकतो. तर ही जी डायव्हर्सिटी आहे ती वाढणं महत्वाचं आहे. कल्चरल डायव्हर्सिटी आहे, ती कल्चरल डायव्हर्सिटी म्हणजे इडली सांबार दक्षिणेत खातो आपण, मध्य भारतात वेगळं खातो, महाराष्ट्रात वेगळं खातो, कोकणात वेगळं खातो, एवढंच नंतर खानदेशात वेगळं खातो. भौगोलिक परिस्थितीला अनुसरून आहार पद्धती आणि उपासना पद्धती सुद्धा असावी, हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मानसशास्त्रामध्ये भारतीयांनी खूप मोठा विकास केलेला होता. प्राचीन भारतामध्ये मानसिक स्थिती ज्याची चांगली असते तो चांगल्या मोठ्या प्रमाणावर, त्याची मनशक्ती जी चांगली असते तो मोठ्या प्रमाणावर मोठमोठी कामं करून जातो. अशा आपल्याला माहिती आहे पतंजली जे आहे, त्या पतंजली जे आहे त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे, पतंजलींचा महाभाष्य आपल्याला माहिती आहे. पतंजलींनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो माहिती आहे. त्यांनी योगासनांवर ते मन, शरीर आणि व्यायाम एकत्र करून त्यांनी ज्या प्रकारचा व्यायाम पद्धती विकसित केली जो सामान्य माणूस सहजपणे करू शकतो, त्याला वेगवेगळे जिम मध्ये जायला लागत नाही.
तर अशा पद्धतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन जगात इतरत्र कुठेही बघायला आपल्याला मिळत नाही. तर हे जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं जे आपण आपल्या दैनिक जीवनामध्ये आपण आणत नाही तोपर्यंत आपला विकास होणं शक्य नाहीये. आपल्याला माहितीये सुश्रुत ऋषी माहितीये आपल्याला. हे जे सुश्रुत ऋषी जे आहे जगामध्ये पहिली प्लास्टिक सर्जरी जे आहे ते करण्याचं श्रेय जे आहे ते सुश्रुत ऋषींना जातं. सगळं जग मान्य करतं की आज आपण प्लास्टिक सर्जरी जी आहे ते आम्ही भारतीयांकडून शिकलो. हे सगळ्या जगाला आपण माहिती आहे आणि भारतीयांनी हे प्रयोगाद्वारे सिद्ध केलेलं आहे. त्या काळी अनेक लोक जे होती त्यांची दृष्टी कमी झालेली होती. अशा लोकांची ऑपरेशन करून सुश्रुत ऋषी जे होते त्या सुश्रुत ऋषींनी ऑपरेशन करून त्यांची दृष्टी चांगली केली. कोणाची नाक वाकडी झालेली होती युद्धामध्ये जे हात आहेत सुश्रुत संहितेमध्ये एका बोट तुटलेली बोट जी आहेत ती पुन्हा जोडण्याची पद्धती त्यांनी दिलेली आहे आणि ती पद्धती आजही सगळे सर्जन वापरतात. तर प्राचीन विज्ञान आपलं इतकं हे जे होतं ते स्वप्नाळू नाहीये. कदाचित आपण विमानाचा शोध जर तळपदे बंधू प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून लावू शकतात आणि त्याचं पेटंट जे आहे ते त्यांना मिळत नाही. नंतर ते पेटंट वर कुणी दावा करू नये म्हणून राईट बंधू त्यांच्याकडनं ते विकत घेतात. इंग्रज कसोशीने प्रयत्न करतात. तर भारताची वैज्ञानिक परंपरा खरंच खूप मोठी होती. आपल्याला माहितीये एक शास्त्रज्ञ आहे 18व्या शतकात झालेले जगदीश चंद्र. आता हे जे जगदीश चंद्र आहे हे जगदीश चंद्र जे आहे जगदीश चंद्रांनी आपल्या झाडे सजीव असतात हा शोध लावला होता. हे ठीक आहे पण ज्यापासून त्या काळी भरपूर पैसे मिळतील असे शोध पण त्यांनी लावले होते. म्हणजे थॉमस एडिसननी बल्बचा शोध जो लावला त्या बल्बच्या शोध लावण्याच्या आधी विजेच्या प्रवाहाचा शोध जो आहे तो जगदीश चंद्रांनी लावला होता. ते त्या काळी आपण गुलाम होतो. गुलाम असल्यामुळे आपले शोध जे आहेत ते ब्रिटिशांनी मान्य केले नाही आपल्या शास्त्रज्ञांचे. हा भारताचं दुर्दैव आहे. आपली वैज्ञानिक दृष्टी अशीच मध्ययुगात पण कायम राहिली असती मोठ्या प्रमाणात जे इस्लामी आक्रमणाला टिकून पण तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असली असती. पण इतिहासामध्ये किंवा घडलेल्या घटनांमध्ये जर आणि तरला अजिबात महत्व नसतं. जे आहे ते आहे. तर जगदीशचंद्र बोसांनी टेलिफोनचा शोध लावला होता आणि हा टेलिफोनचा शोध जो आहे तो त्यांनी ब्रिटिश सरकारला मान्यता देण्यासाठी पण पाठवला होता पण तो त्यांनी मान्य केला नाही. त्यानंतर 20-25 वर्षांनी ग्रॅहम बेल जो होता त्यांनी टेलिफोनचा शोध लावला. तर तुम्ही सर्च मारून शकता की टेलिफोनचा पहिल्यांदा जगदीशचंद्र बोसांनी लावला होता. वीज जे आहे इलेक्ट्रिसिटी त्याचे प्रवाह जे आहेत म्हणजे आधुनिक याच्यामध्ये ते सुद्धा जगदीशचंद्रांनी. तर हीच जी भारताची विज्ञान निसर्गतः भारतीयांमध्ये बुद्धी आहे त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपण आपल्याकडून सतत वापरला गेला पाहिजे. तर हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण सतत वापरला नाही तर आपला जे आहे नेहमी पाश्चात्यांकडनं कडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो फार भयानक आहे की त्यांनी पाठीवर शाबासकी मारली तर आपलं खरं. तर हे सगळं जे आहे ते फारच भयानक आहे. मला एक आता सगळीकडे लॉकडाऊनची प्रक्रिया अजून एक उदाहरण मी देऊ शकतो. आपल्याकडे सगळीकडे लॉकडाऊनची प्रक्रिया चालू आहे आणि ही जी लॉकडाऊनची प्रक्रिया चालू असताना आपल्याला माहिती आहे की सीमारेषा आखून दिल्यात याच्या बाहेर जायचं नाही आपल्या. तर सीमारेषा आखल्या पाहिजे म्हणजे सीमारेषा आखून दिल्यात. तर मी एक चित्रपट बघितला होता लहानपणी साईबाबांच्या चरित्राचा. एक कुठली तरी महामारी आलेली असते महारोग आलेला असतो आणि तो रोग जो आहे तो शिर्डीमध्ये येऊ नये शिर्डी गावात येऊ नये म्हणून साईबाबा प्रयत्न करतात आणि ते काय करतात संपूर्ण गावाला काय करतात तर गव्हाच्या पिठाचा राऊंड करतात आणि गावकऱ्यांना सांगतात आपल्या गावामध्ये ही महामारी नाहीये पण जर तुम्ही हे गव्हाच्या पिठाचं जे गोल आहे ते तुम्ही जर पार केलं तर तुम्हाला ती महामारी आपल्याला होईल. त्यामुळे गव्हाच्या पिठाची जी सीमारेषा आहे ती सीमारेषा आपल्याला पार करायची नाहीये जेणेकरून ही महामारी जी आहे ती आपल्या देशामध्ये येणार आपल्या
गावामध्ये आपल्या शिर्डीमध्ये येणार नाही आणि परिणामी ती महामारी आली सुद्धा नाही. सगळे गाव जे आहे ती महामारीनं ती ग्रासल्या गेली, पण ती महामारी त्या शिर्डीमध्ये आली नाही. सगळ्यांना वाटलं तो साईबाबांनी केलेला चमत्कार होता. साईबाबांनी कदाचित पूर्वीच्या अनुभवावरून, वैज्ञानिक दृष्टिकोना निरीक्षणावरून त्यांच्या लक्षात आलं असेल, माणसं माणसांच्या संपर्कात येतात आणि हा महारोग वाढतोय, त्यामुळे माणसाने माणसाच्या संपर्कात न येणं आणि हा महारोग कमी होईपर्यंत गावातल्या लोकांनी गावातच राहणं हेच योग्य आणि श्रेयस्कर आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे हा आपला भारतीयांचा हा वैज्ञानिक दृष्टिकोनच आहे. साईबाबांनी मध्ययुगात किंवा आधुनिक मध्ययुग संपून आधुनिक युग सुरू होते यांच्या मधला हा काळ आहे. त्यांनी हा चांगला प्रयोग आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे लोहस्तंभ आहे आणि हे जे लोहस्तंभ आहे अशा प्रकारचे लोहस्तंभ जे गुप्त काळातले लोहस्तंभ आहे आणि हा तो गुप्त काळातला लोहस्तंभ आहे तो वराह मिहीर जे आहेत त्यांनी बनवलेला आहे. तो वराह मिहीर जे आहेत ते स्वतः जे आहेत ते जैन धर्माचे उपासक होते. असं म्हणतात ते शक डायनेस्टी मधनं आलेले होते, पण ते भारतीय झालेले होते. त्यांचे वंशज कधीतरी शेकडो वर्ष आधी ते भारतात आले होते. तर वराह मिहिरांनी एक महाकालेश्वर मंदिर आहे, त्या महाकालेश्वर मंदिराजवळ घड्याळ बनवलं होतं आणि हे जे घड्याळ आहे ते अचूक टाइम दाखवायचं. सावलीवरून ते घड्याळ जे आहे ते अचूक टाइम दाखवायचं. त्याच वराह मिहिरांनी तो खांब जो आहे, आत्ताचा जो कुतुब मिनार ज्याला म्हटलं जातं, त्या कुतुब मिनार जो आहे तो बनवत असताना तिथं खणलं, तर त्या खणत असताना त्या ठिकाणी एक लोहस्तंभ सापडला 12व्या शतकामध्ये. ते अल्लाउद्दीन खिलजी वगैरे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये, आणि तो लोहस्तंभ बाहेर काढला. कुतुबुद्दीन ऐबकने नंतर तो कुतुब मिनार पूर्ण केलाय, पण अल्लाउद्दीन खिलजीनी ते जे काही आहे त्या खांबाचं संशोधन करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी सापडलेले जे काही लिपी आहे त्या वाचण्याचा प्रयत्न केला. हे सगळं घडलेलं आहे. नंतर त्यांना ते काही शक्य झालं नाही त्या काळामध्ये, पण त्यामध्ये अशा प्रकारचा जे रस आहे, म्हणजे तो जो खांब आहे ना, त्या खांब असं आत्ताचं जे लोखंड असतं त्या लोखंडात असं म्हटलं जातं की कार्बन जो आहे तो कार्बन जेवढा जास्त तेवढं ते लोखंड चांगलं, अशा पद्धतीचं ते लोखंड. तर त्या काळी अशा पद्धतीचं लोखंड त्यांनी बनवलं होतं की त्यामध्ये हायड्रोजन आणि नायट्रोजनचा काही भाग आहे. आणि हे जे हायड्रोजन आणि नायट्रोजन जे आहे ना, जसं आपल्याला पाऊस जसा पडतो तसं ते त्यात बाहेर येतं आणि त्या लोखंडावर एक प्रकारचं आवरण तयार करतं. आणि हे जे आवरण आहे ते त्या लोखंडाला गंजू देत नाही. आणि हे हजारो वर्षापासून तो स्तंभ त्या ठिकाणी आहे, पण त्याला गंज आज तागायत लागलेला नाही. शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की आता हा जो लोखंडाचा स्तंभ आहे ना, तो स्वतःला अजून मजबूत करतोय, स्वतःला गंज लागू नये म्हणून आणखीन तो आजही तो कार्यक्षम आहे. पण हे जे रसायन आहे ते लोखंड जे स्वतःचं संरक्षण करतं ऑटोमॅटिकली, तर ज्या प्रकारचे जे केमिकल आहे ते रसायन जे वराह मिहिरांनी वापरलं ते आज तागायत आपण आधुनिक विज्ञान शोधू शकलेलं नाही, पण वराह मिहिरांनी त्या काळी ते बनवलेलं होतं. आपल्याला माहिती आहे जे कोणार्कचं मंदिर आहे, त्याचे कोणार्कचं मंदिर आहे त्याच्या जवळच आणखीन एक मंदिर होतं, आणि ते जे मंदिर आहे त्या मंदिर जे आहे त्या मंदिरावर शंकराची पिंड जी आहे अशी तरंगायची. तर हे जे आहे ते आधुनिक काळात ते मंदिर फोडलं गेलं. तर का फोडलं गेलं, तर ही पाश्चात्य लोक जी आहे ते नावेनी पूर्वी प्रवास करायची, आणि नावेनी पूर्वी प्रवास करत असताना त्यांचं जे होका यंत्र आहे त्यांना दक्षिण आणि उत्तर दिशा जी आहे ते पश्चिमेला दाखवायची, म्हणजे आपल्या भारताच्या दिशेला दाखवायचे. आणि परिणामी त्यांना अंदाज यायचा नाही. कसला अंदाज यायचा नाही, तर दिशेचा अंदाज यायचा नाही, आणि त्यामुळे त्यांचं जहाज कुठल्या तरी खडकावर धडकायचं आणि त्यांचे मोठ्या प्रमाणावर अपघात व्हायचे. आता हे जे अपघात आहे ते होऊ नये म्हणून त्यांनी शोध घेतला की हे दक्षिणेला का दाखवतंय, म्हणजे पश्चिमेला का दाखवतंय आपलं होका यंत्र. म्हणून ते त्या ठिकाणी आले, पोर्तुगीज त्या ठिकाणी आले आणि त्यांचे बघितलं की हे जे
कोणार्कचं जे मंदिर आहे त्या कोणार्कच्या मंदिराजवळ जे एक मोठं असं चुंबक होतं आणि हे जे चुंबक आहे त्या चुंबकावर जे तरंगायची ती पिंड, बहुतेक ती पिंड आपल्याला माहिती सजातीय आणि दोन सजातीय एकत्र येत नाही, सजातीय विजातीय एकत्र येतात. तर अशा पद्धतीची ती पिंड तरंगत होती. तर त्यांनी जो खडक होता खालचा तो खडक अक्षरशः फोडून काढला, कारण की त्यांना ती दक्षिण दिशा जी आहे ती दक्षिण दिशा पश्चिमेकडे दाखवायची आणि त्यांच्या बोटीचे अपघात व्हायचे. एक उत्तम वैज्ञानिक प्रयोग जो प्राचीन भारतीयांनी केलेला होता किंवा मध्ययुगीन आणि प्राचीन भारताच्या मध्ये जे आहे ते कोणार्कचं मंदिर बांधलं गेलं. तर तो जो प्रयोग आहे तो प्रयोग जो आहे तो आपला जो आहे तो यांनी मोडून काढला, जो वर्षानुवर्ष आपल्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन जो आहे तो देऊ शकणारा होता. तर अशा पद्धतीचं हे आपली वैज्ञानिक परंपरा होती. यापुढे आपण जाऊन असा आपण विचार करू शकतो, यापुढे जाऊन आपण जर सिंधू संस्कृती ज्याला आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो त्या ठिकाणी मोठमोठी शहर निर्माण झालेली होती आणि त्यातून पण आपण एक धडा शिकलेला आहे. हा माझा स्वतःचा निष्कर्ष आहे. मी यावर आता रिसर्च पेपर याच्यावरच काम करतोय. तर बघा की एक असा पण एक आहे की प्राचीन सिंधू संस्कृती जी आहे त्याचे शेकडो शहर जी आहे आपल्याला मिळालेली आहे आणि ही सिंधू संस्कृती जी आहे ती वैदिक कल्चरच्या आधीची आहे असं म्हटलं जातं. तर ही सिंधू संस्कृती जी आहे त्या सिंधू संस्कृतीमधली जी गटारांची व्यवस्था होती, रस्त्यांची व्यवस्था होती, त्यांची हायवे जो मेसोपोटामिया म्हणजे आजच्या इस्रायल पर्यंत बनवली होती आखाती देशांपर्यंत, ते हायवे आजची लोक पण विचार करू शकणार नाही इतक्या आधुनिक पद्धतीचे होते. त्यांची जी वजन आहे म्हणजे आजचा जो भारत आहे आजच्या भारताच्या 70% एवढा भूभाग जो आहे सिंधू संस्कृतीने व्यापलेला होता. ती शहरं जी आहे ती पूर्ण शहरं पसरलेली होती आणि या सगळ्या शहरांमध्ये एक प्रकारचं वजन आपल्याला मिळतं. म्हणजे हे जे दशमान पद्धत जी आज आपण वापरतो त्या काळी त्यांनी ती वापरलेली होती. एक प्रकारचं वजन जे आहे ते वापरतात. आपल्याला माहिती आहे 4 आणे त्यानंतर 4 आणे एकत्र मिळाल्यानंतर 1 रुपया आपला तयार व्हायचा. तर हा जो 1 रुपया ती 4 आण्याची जी पद्धत आहे ना आपल्याकडे सिंधू संस्कृतीपासून आलेली आहे. तर हे 4 आणे जे आहेत ना ती 4 आणे म्हणजे 25 25 25 25 या ज्या 4 भागामध्ये म्हणजे 25% भागाचं एक वजन अशा पद्धतीचं सिंधू संस्कृतीच्या त्या सगळ्या भूभागावर म्हणजे अफगाणिस्तान पासून गंगा व्हॅली पासून पर्यंत त्यानंतर काश्मीर पासून दक्षिणेत महाराष्ट्राचा मुंबई पर्यंतचा भाग एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पसरलेली संस्कृती एक प्रकारचं वजन म्हणजे हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. अंडरग्राऊंड गटार त्यांची होती, स्वच्छता राहावी म्हणून हा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. पण असं काहीतरी घडलं की ही शहरं ओस पडायला लागली. आज लॉकडाऊन आहे, सगळी शहरं ओस पडतात. तशाच पद्धतीची काहीतरी महामारी त्यांच्या या मोनोकल्चर मुळे आली असावी आणि ही महामारीमुळे त्यांनी जी शहरांची जी सिस्टीम आहे ती त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर प्राचीन भारतामध्ये कधीही नगरांची संस्कृती त्यांनी विकसित करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या कदाचित असं लक्षात आलं असेल की आता सिंधू संस्कृती जी आहे ती सिंधू संस्कृतीचा विकास जेव्हा झाला तर ती नगरीय आणि व्यापारी संस्कृती होती. असं असलं तर ती खेड्यांची संस्कृती नव्हती, ती नगरांची संस्कृती होती आणि नगरामध्ये सगळी लोक एकमेकांच्या संपर्कात येतात आणि एखादा सिंधू संस्कृतीचा जे नष्ट झाली ती कोणत्या आक्रमणामुळे झालेली नाही असे पुरावे मिळत नाही. पुरामुळे पण नष्ट झालेली नाही. त्यांची शहराच्या शहर ओस पडलेली दिसतात आणि काही म्हाताऱ्या आणि लहान मुलांचे सांगाडे आपल्याला दिसतात. युद्धामध्ये म्हातारे आणि लहान मुलं जात नाही. त्यामुळे कुठल्या तरी रोगाची महामारी त्या ठिकाणी आली असावी आणि ही महामारीतून त्यांनी शिकलंय आणि त्यांनी छोटी छोटी ग्राम व्यवस्था निर्माण केली, छोटी खेडी निर्माण केली ज्या खेड्यांचा संपर्क इतर खेड्यांशी नसेल आणि अशा प्रकारे त्यांनी स्वतःला अशा रोगांपासून वाचवलं
आणि आपल्याला माहिती आहे, आज आपण म्हणतोय जग एक छोटं खेडं झालंय. पूर्वीच्या काळी छोट्या खेड्याचा संपर्क दुसऱ्या खेड्याशी होणं जवळपास अशक्य होतं, कारण 12 बलुतेदारी पद्धत जी आहे प्राचीन काळी विकसित झालेली, लोहार त्याच ठिकाणी, मडकं बनवणारा त्याच ठिकाणी, त्यानंतर असं शिक्षण व्यवस्था पण त्याच ठिकाणी, आणि अशा सगळ्याचा मुळे दुसऱ्या गावाचा संपर्क आणि विनिमय पद्धत ही वैज्ञानिक दृष्टिकोनच आहे भारताचा, आणि ही वैज्ञानिक परंपरा जी आहे त्याचाच वापर आता जग उलट चालू झालंय का काय, किंवा भारत जास्त आधुनिक होता असं मला वाटतं. कारण की प्राचीन काळी ज्या संस्कृतीमध्ये डॉकयार्ड आहेत, म्हणजे सिंधू घाटी, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा ज्याला आपण हडप्पा संस्कृती म्हणतो, तर त्यांनी गुजरातमध्ये अशा आपल्याला डॉकयार्ड मिळतात ज्या आधुनिक पद्धतीच्या डॉकयार्डला पण तोंडात बोटं घालायला लावेल. खाडी होती, जे लोथल नावाची खाडी आहे, आजही आहे, आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे त्यांनी बोटी ज्या आहेत त्या समुद्रातून खाडीत यायच्या आणि खाडीतून त्या डॉकयार्डला लागायच्या. मी डॉकयार्ड म्हणतोय, आधुनिक डॉकयार्डच्या पद्धतीचा तो डॉकयार्ड होता, आणि त्या ठिकाणी त्या जहाज जी आहे त्या डॉकयार्ड मध्ये यायची. डॉकयार्ड मध्ये आल्यानंतर त्याची गेट बंद व्हायची, आणि गेट बंद झाल्यानंतर ते पाणी सगळं निघून जायचं आणि जहाज जमिनीवर यायचं. सगळा माल तो आहे तो व्यापारी संस्कृती होती, सिंधू संस्कृती, त्यामुळे तो माल सगळा जो आहे तो गोडाऊन मध्ये पोहोचवला जायचा. अशा पद्धतीचा आधुनिक जहाज शिवाजी महाराजांनी बनवलेली जी जहाज आहे मध्ययुगामध्ये, जे प्राचीन आपला कोळी समाज आहे, कोळी बांधव आहेत आपले, हे कोळी बांधव ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर राहतात. आपल्याला माहिती आहे कल्याण आणि भिवंडी हे शिवाजी महाराजांची मोठी इंडस्ट्री होती, या ठिकाणी शिपिंग इंडस्ट्री होती, आणि या ठिकाणी मोठमोठी जहाज शिवाजी महाराजांची बनवली जायची. तर ह्या पद्धती, ही जी जहाज आहे ती प्राचीन काळापासून आलेले जे काही जे आपलं विज्ञान आहे त्या विज्ञानापासून बनवली जायची, आणि ती जहाज इतक्या सुंदर प्रकारची होती, इतक्या चांगल्या प्रकारची होती ती जहाज, की ती जहाज अनेक वर्ष पोर्तुगीज शिवाजी महाराजांना मागत होते की आम्हाला पण अशा पद्धतीची जहाज द्या, आणि शिवाजी महाराज ती जहाज देत नव्हते, कारण की पोर्तुगीजांची जहाज जी होती ती अशी व्ही आकाराची असायची, त्यांचं बुड जे आहे ते व्ही आकाराचं असायचं, त्यामुळे ते खडकांवर धडकायचं आणि ती जहाज नष्ट व्हायची. पण शिवाजी महाराजांची जी जहाज होती त्यांचा जो बेस होता तो असा सरळ असायचा, आणि ती जहाज कधी म्हणजे सहसा खडकांवर न आपटता ती सहज कुठेही प्रवास करू शकत होती. त्यांचे अपघात होण्याचे प्रसंग फारच कमी आले. तर अशी भारतीयांची वैज्ञानिक परंपरा होती. भारतीय हे प्रयोगशील होते. मला हे आपल्या सगळ्यांनी भारतीयांची जी विज्ञान परंपरा आहे ती आपण सगळ्यांनी फॉलो केली पाहिजे. आपलं स्थापत्य विज्ञान फार खूप चांगलं होतं. त्या काळचे गड किल्ल्यांचा आपण अभ्यास केला, वास्तुविज्ञान, त्या काळच्या लेण्या आपण बघितल्या, त्या काळची आपण भूमितीचा आपण विचार केला. आज आपण पायथागोरस वापरतो, पण त्या पायथागोरसच्या आधी बोधायन ऋषींनी एक सोपं सूत्र, पायथागोरस पेक्षा सोपं सूत्र जे आहे ते मांडलेलं होतं काटकोन त्रिकोणासाठी. तर हे जे आहे चांगली भूमिती भारतीयांना माहिती होती, आणि आता आपल्याला माहिती आहे की पायथागोरस बोधायन प्रमेय असं जगाने मान्य केलं आहे. जगातल्या सगळ्या पुस्तकांमध्ये पायथागोरस बोधायन प्रमेय, बोधायन जे ऋषी होते प्राचीन ऋषी त्यांच्या नावाने आता ही थेअरी मांडल्या जाते सगळ्या पुस्तकांमध्ये. पायथागोरस बोधायन प्रमेय असं जे आहे ते प्रमेय आपण आता वापरतो. पूर्वी फक्त पायथागोरस प्रमेय होतं. सिद्ध झालंय पायथागोरसच्या शेकडो वर्षा आधी यांनी हा काटकोन त्रिकोण आणि या प्रकारची भूमितीचे सिद्धांत त्यांनी मांडलेले होते. बोधायन ऋषींनी ट्रिग्नोमेट्रीचा अभ्यास पण चांगल्या पद्धतीचा केला होता. तर ही आपली वैज्ञानिक परंपरा आहे, आणि ही वैज्ञानिक परंपरा आपण जपली पाहिजे. खगोलशास्त्र आपलं खूप चांगलं होतं. खगोलशास्त्र आपल्याला माहिती आहे, आपलं ज्योतिषशास्त्र जे आहे ते खगोलशास्त्राचा वापर करतं. म्हणजे कुठले ग्रह, सप्तर्षी कुठं आहे, नवग्रह आपल्याला पूर्वीच्या काळी नवग्रह माहिती होतात. आपल्याला माहिती आहे नवग्रह जे आहे ते नवग्रह सूर्याला धरून नवग्रह आहेत.
9वा कुठला ग्रह आणि सूर्य सोडून 10वा असं काही नाहीये. आपण जे नवग्रह मांडतो ते 9 ग्रहांना मांडतो आणि हे 9 ग्रह सूर्यासह आहे. आधुनिक विज्ञानाने प्रूव्ह केलंय की जो आपण 9वा ग्रह म्हणत होतो सूर्यमालेतला, तो 9वा ग्रह सूर्याचा नाहीये, तर सूर्याच्या शेजारच्या ग्रहाचा तो शेजारच्या सूर्याचा म्हणजे शेजारच्या ताऱ्याचा तो ग्रह आहे. आणि आपल्याकडे फक्त 8च ग्रह आहे. हे आता आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलंय, नासाने पण ते मान्य केलेलं आहे. त्या काळी आपल्या लोकांना माहिती होतं 8 ग्रह आहे सूर्य धरून. हे आपलं प्राचीन विज्ञान आहे. आपण प्राचीन विज्ञानाचा आपण त्यानंतर मध्ययुगामध्ये अनेक पुस्तकं जे आहे आपल्याला माहिती आहे, तक्षशिला, नालंदा यासारखी जी ग्रंथालय आहे ज्यामध्ये आपल्याकडून अभ्यास करून चीनमध्ये लोक गेली आणि चीनमध्ये त्याचे शोध लावले गेले. युएन संघ असेल, फाहियान असेल, असे अनेक जे परकीय प्रवासी आहेत, ग्रीक प्रवासी आहेत, ते भारतामध्ये गेले. त्यांनी तक्षशिला आणि नालंदा सारख्या विक्रमशिला नावाचं एक विद्यापीठ होतं, जे आज बांगलादेश आहे त्या बांगलादेशामध्ये आहे, ते विक्रमशिला विद्यापीठ होतं. आणि विक्रमशिला विद्यापीठ जे आहे ते आसाम मधल्या राजांनी बनवलेलं होतं, त्यानंतर पाल राजांनी बनवलेलं होतं. तर त्यामुळे विक्रमशिला, नालंदा, तक्षशिला अशी मोठमोठी विद्यापीठ जे आहे, परकीय लोक भारतात येऊन प्राचीन काळी अभ्यास करायचे. तर ते ग्रंथ अज्ञान असलेल्या मोनोकल्चर असलेल्या लोकांनी भारतात आल्यानंतर जाळून टाकले. भारताचे वैज्ञानिक प्रयोग जे पिढ्यानपिढ्या, महाकालेश्वर मंदिर पण फोडलेलं आहे. महाकालेश्वर मंदिराजवळ एक मोठं असं घड्याळ होतं. आपल्याला रेखावृत्त माहिती आहे, रेखावृत्त ग्रीनिज रेखावृत्त जे आहे ते ब्रिटनमध्ये गेलं. ग्रीनिज आपल्याला माहितीये ब्रिटनचाच भाग आहे आज. तर ते ग्रीनिज रेखावृत्त जे 0 अक्षर रेखावृत्त म्हटलं जातं, खरं तर 0 अक्षर रेखावृत्त जे आहे त्याचा विचार वराहमिहिरांनी केला आणि म्हणून तिथं ते महाकालेश्वर मंदिर आहे, जिथनं 0 क्षण, 0 जो वेळ आहे जी चालू होती, ती वेळ जी आहे ते आपल्याकडे होती. पहिलं जे रेखावृत्त आहे त्या महाकालेश्वर मंदिरापासून सुरू होत होतं. आणि हे धार्मिक ग्रंथ जे आपण काही जण अज्ञानाप्रमाणे धार्मिक ग्रंथ म्हणतात, ते वैज्ञानिक ग्रंथ आहे. त्याचा वैज्ञानिक ग्रंथ म्हणून वापर करून आपण नवीन शोध लावले पाहिजे. पाश्चात्य आपलीच ग्रंथाचा वापर करतात आणि स्वतः जे आहे शोध लावल्याचा आविर्भाव आणतात. त्याऐवजी आपण आपल्या ग्रंथांचा वापर करून आपण शोध लावून त्याचं पेटंट घेतलं पाहिजे. मग भारतीय माणसाला त्या शोधाचं जनक का म्हणणार, पण पाश्चात्यांना शोधांचं जनक म्हणायचं आणि ते आपल्या ग्रंथांचा, प्राचीन ग्रंथांचा वापर करणार. तर ही प्रवृत्ती आपल्या सगळ्यांना घातक आहे. तर आपण मला असं वाटतं या बौद्धिकाच्या निमित्तानं आपल्या येणाऱ्या पिढ्या, आपण स्वतः यांना आपल्या प्राचीन विज्ञान परंपरा जी आहे, आपली प्राचीन भारताची प्राचीन विज्ञान परंपरा आहे, त्या परंपरेची आपण माहिती दिली पाहिजे. त्यांच्यामध्ये जसं लहान बाळामध्ये जिज्ञासा असती, कुठल्याही कल्चरचा विरोध करू नका. आपल्याला मोनो कल्चर ठेवायचं नाही. आपल्याला माहितीये शैव पंथ वेगळा आहे, वैष्णव पंथ वेगळा आहे, त्यानंतर शैव पंथामध्ये पण लिंगायत पंथ वेगळा आहे, वैष्णव पंथामध्ये पण हजारो पंथ आहे, भक्ती संप्रदाय आहे. हे उगीच आलेलं नाहीये. त्यांना कल्चरल डायव्हर्सिटी मुद्दाम त्यांनी ठेवली. हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन होता, कारण की आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विचार जे आहे त्या विचारातून नवीन विचार निर्माण होतात. हा एक वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीयांना मान्य होता, म्हणून त्यांनी त्यांचं कल्चर मोनो कल्चर ठेवलं नाही. ज्यांना हा वैज्ञानिक दृष्टिकोन नको होता त्यांना आपल्या ग्रंथांना चॅलेंज कुणी करूच नये असं वाटत होतं. अशांनी मोनो कल्चर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या मोनो कल्चरला किंवा अशा प्रकारच्या कुठल्याही आधुनिक काळात पण आधुनिक जी संस्कृती आहे ती एक प्रकारची मोनो कल्चरच आहे. इस्लाम झालं, आधुनिक कल्चर झालं किंवा ख्रिस्तिझम झालं, असे जे मोनो कल्चर आहेत त्या मोनो कल्चर जे आहेत त्याचा अंगीकार न करता जी काही डायव्हर्सिटी आहे, जी वैविध्यता आहे आहारातली, त्यानंतर सगळ्या गोष्टींमधली, तर त्याचा आपण विचार करून आपलं जे आयुष्य आहे ते आपलं आयुष्य जे आहे ते मार्गक्रमित करून आपला वैज्ञानिक परंपरेला अशा ठिकाणी पोहोचू जेणेकरून पूर्वी भारत जसा विश्वगुरु होता तसा आज पुन्हा आपली भारत माता जी आहे
पुन्हा आपली भारत माता जी आहे ती विश्वगुरु होईल यासाठी प्रयत्न करू. आज मातृदिन आहे. मातृदिन म्हणजे भारत माता ही सुद्धा आपली आई आहे. तर या आईचा खरा वैभव जे आहे ते पुन्हा मिळवण्याचा एकच काम आहे. आपला प्राचीन वैज्ञानिक दृष्टिकोन पुन्हा आपल्यामध्ये यायला हवा. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त माहिती आपण भारतीय प्राचीन विज्ञानाबद्दल दिली. आपण असेच आपल्या नगराचे बौद्धिक वर्ग घेणार आहोत दर महिन्याला. सरांना मी विनंती करेल की नेक्स्ट टाइम ज्यावेळेस आम्हाला बौद्धिक वर्ग घ्यायचा असेल तर आपण नक्कीच आम्हाला सहकार्य करतात आणि बौद्धिकाला याल अशी अपेक्षा. तर अशा तऱ्हेने आपलं बौद्धिक जे आहे ते मी संपला आहे असं घोषित करतो. आणि सर खूप धन्यवाद तुम्हाला. तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात आणि आमच्या पहिल्या बौद्धिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद. तर आपलं बौद्धिक संपला आहे असं मी घोषित करतो आणि सगळ्यांनी मीटिंग एंड करू शकता. एक मिनिट संख्या सांगा आणि आपण संख्या सांगितल्यानंतर मी 1 2 3 म्हणतो. आपण सगळे एकदाच ओम म्हणू आणि आपण मीटिंग एंड करू. ओके ठीक. संख्या नाही, आजची संख्या 19 आहे. इथे चॅट मध्ये मला दिसते. 20 होते. कोणीतरी लेफ्ट झालंय. 20 होते संख्या. आता 19 होती. त्याच्या अगोदर 20 होते. ठीक आहे. शिवाजी शिक्षक 1 2 3 द्या. म्यूट करा सगळे अनम्यूट करा. सगळे अनम्यूट करा. 1 2 नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार.